नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2024 म्हणजे जसे की BSc ॲग्री कोर्स आहे, ABM कोर्स आहे, BTech कोर्सेस, असे बरेच 7-8 कोर्सेस आहेत त्या ॲग्रिकल्चरच्या संदर्भातलं। तर याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात आणि काय प्रोसेस असणार आहे, तर प्रोसेस अजून सुरू झालेली नाही आहेत, बट काय डॉक्युमेंट्स आणि प्रोसेस लागतात हे थोडक्यात आपण समजून घेऊया। तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, तर तुम्हाला सगळे अपडेट्स भेटत जातील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन येत जातील। तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागतात ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी। तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे MHT CET। तर PCB किंवा PCM यापैकी कुठलाही एक चालू शकतं, किंवा नीटही चालू शकतं, किंवा JEE पण चालू शकते। तर या चारही एक्झाम मधली कुठलीही पण एक्झाम तुम्हाला चालू शकते। त्यानंतर 10वी-12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट हे 12वीचंच असलं पाहिजे, 10वीचं चालत नाही। बऱ्याच वेळेस शब्द येतो स्कूल लिव्हिंग म्हणजे 12वीचंच तुम्हाला सर्टिफिकेट इथं पाहिजे। आता ॲग्रीच्या ऍडमिशनसाठी तुमच्याकडे जर 7-12 उतारा असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काही मार्क्स वाढतात। तर तुमच्याकडे 7-12 उतारा असेल वडिलांचा तर तो पण चालेल, किंवा आजोबांचाही पण चालेल। त्यानंतर फार्मर सर्टिफिकेट हे तहसील मधून तुम्हाला भेटतं की तुम्ही शेतकरी आहात याचा एक दाखला भेटतो, याने सुद्धा तुमचे मार्क्स वाढतात। लिव्हिंग सर्टिफिकेट वरती जर नॅशनॅलिटी मेन्शन केलं असेल तर या डॉक्युमेंटची काही गरज पडत नाही, आणि जर नसेल ते मेन्शन केलं नॅशनॅलिटी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तर मग तुम्हाला हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तहसील मधून काढावं लागेल। डोमिसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट या दोन्हींपैकी कुठलाही चालेल, जेणेकरून याच्यातून समजतं की तुमचा महाराष्ट्रातच जन्म झालेला आहे। त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट। हे कास्ट सर्टिफिकेट ओपन कॅटेगरीसाठी लागत नाही, आणि EWS साठी EWS सर्टिफिकेट लागतं, जे तुम्हाला पुन्हा सेतू किंवा तहसीलच्या लेवलमधून भेटून जाईल। त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे OBC, NT आणि SC ST या चारही कॅटेगरीसाठी लागतं, ओपन साठी लागणार नाही किंवा EWS साठी लागणार नाही। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे फक्त OBC आणि NT ला लागतं, SC ST लागत नाही, पण त्याची व्हॅलिडिटी चेक करून घ्या, कमीत कमी मार्च 2025 पर्यंत व्हॅलिडिटी असलं पाहिजे। इन्कम सर्टिफिकेट सगळ्यांसाठीच हे गरजेचं आहे, हे आपल्याला अपलोड करायची गरज पडत नाही, फक्त ज्या विंडोमध्ये तुम्हाला टाकायचं किती इन्कम आहे त्याची गरज पडते। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असली तरी चालेल, आणि आधार कार्ड, तर हे फक्त ऍड्रेस प्रूफ साठी तुम्हाला लागतं, हे अपलोड करण्याची गरज पडत नाही। त्यानंतर महत्वाचं म्हणजे याची प्रोसेस कशी असणार आहे, तर सगळ्यात पहिलं आहे रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स। रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ते एक वेबसाईट आहे MHT CET महाCET म्हणून, तर त्या CETच्या सेलवरती तुम्हाला हा फॉर्म भरायचा असतो, आणि व्हेरिफिकेशन कुठल्याही लोकल कॉलेजला जाऊन तुम्ही ते करू शकता। त्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे मेरिट लिस्ट। आता मेरिट लिस्ट जे असते ते दोन प्रकारचे असतात, प्रोव्हिजनल आणि फायनल। तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे। प्रोव्हिजनल मध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्ही फायनल पर्यंत करू शकतात, आणि मेरिट लिस्ट मध्ये जर नाव आलं तरच तुम्हाला कॅप राऊंडला जाता येतं। आता कॅप राऊंड 1 जे मुलं विचारतात की फॉर्म कधी भरायचं कॉलेजसाठी, तर इथून पुढे ती प्रोसेस सुरू होती की ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा असतो, आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुमची अलॉटमेंट होती, आणि अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग करायचं की नाही करायचं ते तुमच्या मनावरती। तर याच्या काही नियमावलीच आहेत, तर मी ह्या सगळ्या नियमावली तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ अपलोड करून सांगणार आहे। कॅप राऊंडच्या काही नियमावली आहेत। तर असे 3 राऊंड असतात, आणि चौथा एक तुमच्यामध्ये राऊंड असतो तो युनिव्हर्सिटी लेवलला असतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 युनिव्हर्सिटीज आहेत, तर तो असतो ज्या जागा भरलेल्या नाहीत तर त्यांच्यासाठी एक काउन्सिलिंग राऊंड असतो, किंवा मॉकअप राऊंड त्याला आपण असंही पण म्हणतो। तर तो एक राऊंड, चौथा राऊंड ॲग्रीमध्ये पण असतो। तर याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला पण लाईक करा। धन्यवाद।